दिशेने पाऊल टाकावं। बातमी आहे मनसेच्या मेळाव्याची। संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलेले आहे। मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहामध्ये पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्याच्या नंतर मनसे पदाधिकाऱ्यांचा हा पहिलाच मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळे ते माज करतायत। अनेकांना वाटतं तिथे गेलो तर फायदा होईल, पण त्यांच्यावरती टांगती तलवार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। ते राज ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। मोदी आणि ईव्हीएम आहेत म्हणून भाजप माज करताय। त्यांना मुंबई हवी आहे, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे। आपण एवढे दिवस सत्तेविना आहोत तरी दबदबा कमी झालेला नाही। देशावर अशा प्रकारचे काळ अनेकदा आले। अनेकांना वाटतं भाजपमध्ये गेलो तर फायदा होईल, पण तिथे टांगती तलवार आहे। निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अनेक गोष्टी काढणार आहे। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका। मराठी माणसाच्या हितापुढे सारे स्वार्थ हे क्षुल्लक आहे। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली आहे। आतापर्यंत आयुक्तांच्या मार्फत ते बीएमसी मधल्या साऱ्या गोष्टी करून घेत होते। तर मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काय संदेश दिला या संदर्भात बाळा नांदगावकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, माहिती दिली आहे, बघूया। प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे। मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोपून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे, अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून जोपर्यंत हा असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजे। मनसेनं काल 24 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते आणि आज 10 ते 12 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली। तसंच राज ठाकरे मोठ्या घोषणा सभांच्या माध्यमातून करतात, ते लपून छपून काहीही करत नाही असंही अविनाश जाधव म्हणाले। तसंच भाजपनं 66 उमेदवार जाहीर केलेले आहेत, त्यामधील 20 उमेदवार हे अमराठी आहेत। उमेदवार परप्रांतीय असेल तर मुंबईचा महापौर मराठी कसा काय बसवणार असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी विचारलाय। काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आमच्या 24 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। अजून काही उमेदवार 10-12 उमेदवारांचे एबी फॉर्म बाकी आहेत आणि ते आज जातील। मला असं वाटतं की आजपासून मनसे शिवसेना वाजत गाजत आमचे उमेदवारी अर्ज भरायला सुरू करू आणि परवापासून आम्ही लोकांना मायबाप जनतेच्या समोर मतदानाचा अधिकार बजवा आणि आमच्यासोबत उभे राहा याच्यासाठी जाऊ। वाटते 66 पैकी जर 20 माणसं जर अमराठी असतील किंवा परप्रांतीय असतील तर मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा? शिंदे गटही परप्रांतीयांना त्यांच्या यादीत स्थान देईल, म्हणजे अर्धी जर माणसं ही जर अमराठी असतील तर हा मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला डाव आहे। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मुंबईतल्या मराठी माणसांना की हा यांचा पहिलं पाऊल आहे। या जी यादी आली ना त्यातनं ही जी काही दिसत आहेत ना नावं, त्यातून एक गोष्ट कळते की हा यांचा पहिलं पाऊल आहे मुंबई तोडण्यासाठी। आत्ताच सर्व मराठी माणसांनी एकवटलं पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे। यानंतर आपण थेट जाऊयात, अविनाश जाधव बोलतायत। झालेला आहे एकाच जागेवर कुठे